26 नोव्हेंबर 1949ची ती संध्याकाळ. एका बाजूला संपूर्ण खंडाप्राय देशाचं भविष्य ज्या पुस्तकात लिहिलंय ते भारताचं संविधान पूर्ण झालंय. हो, म्हणजे एक ऐतिहासिक क्षण. अगदी. दिल्लीच्या त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये ना एक अभूतपूर्व शांतता आणि समाधानाची लहर आहे. आणि ज्या माणसाने हे घडवून आणलं, ज्यांनी अहोरात्र जागून हा महाकाय दस्तावेज तयार केला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवांत एका सोफ्यावर बसलेत. सर्वोच्च यशाचा तो क्षण आहे. खरंय, पण त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा तो जो उन्माद असतो ना तो अजिबात नाहीये. ते एकाच वेळी हसत आहेत आणि दुसऱ्याच क्षणी ढसाढसा रडत आहेत. अश्रूंच्या धारा थांबत नाहीयेत. बापरे, हे खूप परस्पर विरोधी वाटतंय ऐकायला. अगदी. आणि आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती याच एका गूढ आणि भावनिक क्षणापासून सुरू होते. प्रचारक देव भाऊबाळे या यूट्यूब चॅनलवरील हिस्टॉरिकल लाईफ ऑफ भारतरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर या व्हिडिओच्या शब्दांकनावर आजची आपली ही चर्चा आधारित आहे. हो, आणि आजचा आपला मिशन खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आपल्याला हे समजून घ्यायचंय की ज्या माणसाने कोट्यावधी लोकांसाठी न्यायाची व्यवस्था उभी केली, तो माणूस स्वतःच्या यशाच्या शिखरावर असा का कोसळला असावा? खरं सांगायचं तर माणसाच्या मनाची रचनाच अशी असते की जेव्हा आयुष्यातलं एखादं प्रचंड मोठं सर्वस्वपणाला लावणारं उद्दिष्ट साध्य होतं, तेव्हा तिथे फक्त आनंद नसतो. म्हणजे तिथे दुःखाची भावनाही असते. हो ना, तिथे एक भयंकर मोठी भावनिक पोकळी निर्माण होते. मानसशास्त्रामध्ये याला एक विशिष्ट अवस्था मानलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयासाठी वर्षानुवर्ष लढत असता, तेव्हा तुमचं शरीर आणि मन एका सर्व्हायव्हल मोडमध्ये असतं. म्हणजे फक्त लढत राहणं. अगदी. तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक वेदना, दुःख, गमावलेली नाती हे सगळं कुठेतरी एका पेटीत बंद करून ठेवलेलं असतं, कारण तुम्हाला पुढे जायचं असतं. पण ज्या क्षणी ते ध्येय पूर्ण होतं, ती पेटी अचानक उघडते. 26 नोव्हेंबरच्या त्या संध्याकाळी बाबासाहेबांच्या बाबतीत नेमकं हेच घडत होतं. त्यांच्यासोबत तिथे शंकरानंद शास्त्री नावाचे त्यांचे एक सहकारी उभे होते. आणि त्यांना हा प्रकार अजिबात समजत नव्हता. बरोबर. नक्कीच. देशाचा कायदा बनवणारा माणूस असा लहान मुलासारखा का रडतोय हे पाहून ते पूर्णपणे चक्रावले होते. आणि जेव्हा शास्त्री त्यांना विचारतात की बाबासाहेब तुम्ही रडताय का, तेव्हा जे उत्तर मिळतं ते संपूर्ण भारतीय इतिहासातल्या सर्वात विदारक वाक्यांपैकी एक असावं. हो, ते वाक्य खूप खोल आहे. ते म्हणतात, आज मी माझं ध्येय गाठलंय, पण हे करत असताना मी माझ्या आयुष्यात काय काय गमावलं त्याचा आज मी ताळेबंद मांडत होतो, माझा हिशोब करत होतो. बापरे, ताळेबंद मांडत होतो. हे वाक्य खूप अस्वस्थ करणार आहे. म्हणजे बघा ना, आपण यशाचं मोजमाप नेहमी काय मिळवलं यावरून करतो, पण एक महामानव जेव्हा काय गमावलं याचा हिशोब करतो, तेव्हा त्यामागे नक्कीच अशी एखादी शोकांतिका असते जिचा आपण सामान्य लोक विचारही करू शकत नाही. अगदी बरोबर. आणि हा जो ताळेबंद आहे तो आपल्याला थेट भूतकाळात एका अशा अंधाऱ्या आणि भीषण कालखंडात घेऊन जातो जिथे या माणसाकडे खिशात अक्षरशः एकही रुपया नव्हता. तो काळ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण फक्त ते गरीब होते असं म्हणून पुढे जाऊ शकत नाही. अजिबात नाही. ही गरिबी कुठल्याही सामान्य माणसाची गरिबी नव्हती. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तिथून सर्वोच्च पदव्या घेतलेला हा माणूस होता. ज्यांचं अर्थशास्त्रावर आणि कायद्यावर प्रचंड प्रभुत्व होतं. हो, तरीही त्यांना भारतात आल्यावर राहायला धड घर मिळत नव्हता, नोकरीत सन्मान मिळत नव्हता आणि अत्यंत हालाखीचं जीवन जगावं लागत होतं. आणि याचं कारण म्हणजे समाजव्यवस्थेने त्यांच्या जातीमुळे त्यांच्यावर टाकलेला बहिष्कार. अगदी बरोबर. एका प्रकारचा अघोषित आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार होता तो. याला आपण सिस्टेमिक पॉवर्टी किंवा संस्थात्मक गरिबी म्हणू शकतो. ही वंचना अशी असते की तुमची बुद्धिमत्ता, तुमची कौशल्ये या सगळ्याला एका भिंतीसमोर उभं करून अडवलं जातं. आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात ती अत्यंत दुःखद घटना घडली. हो, त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा राजरत्न, जो नुकताच चालायला आणि बोबडे बोल बोलायला लागला होता, तो तापाने फणफणला होता. हो, हीच ती परिस्थिती आहे जी एखाद्या भयानक दुःस्वप्नासारखी वाटते. मला इथे एका वेगळ्याच उदाहरणाची आठवण येते. कोणतं उदाहरण? समजा एखाद्या अवाढ्य जहाजाचा कॅप्टन आहे. तो वादळात सापडलेल्या त्या जहाजावरच्या हजारो प्रवाशांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक करतोय. त्याच्याकडे ते कौशल्य आहे, ती बुद्धिमत्ता आहे. तो सगळ्यांना वाचवण्याची व्यवस्था करतो. पण अचानक त्याला दिसतं की त्याचा स्वतःचाच लहान मुलगा बुडतोय आणि त्या कॅप्टनकडे स्वतःच्या मुलाला द्यायला एक साधं लाईफ जॅकेट उरलेला नाहीये. बापरे, किती भयंकर उपमा आहे ही.
बाबासाहेबांची अवस्था अगदी तशीच होती. ते संपूर्ण समाजाला वाचवण्याचा मार्ग शोधत होते, पण स्वतःच्या तापाने फणफणणाऱ्या मुलाला द्यायला त्यांच्याकडे औषधाचे पैसे नव्हते. ते आर्थिक लाईफ जॅकेट त्यांच्याकडे नव्हतं. या असहाय्यतेची कल्पना करणंही अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे जगातलं सर्वोच्च ज्ञान डोक्यात आहे, पण हातात मुलाच्या उपचारासाठी दमडी नाही. बाप म्हणून ती केवढी मोठी हार वाटली असेल त्यांना. नक्कीच. मुलाचा ताप वाढत चालला होता. डॉक्टरकडे नेण्याची किंवा औषध आणण्याची कोणतीही सोय नव्हती. अशा वेळी एका बापाकडे काय पर्याय उरतो? काहीच नाही. बाबासाहेबांनी त्या चिमुकल्या राजारत्नाला फक्त आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरलं. ते त्याला कुशीत घेऊन बसले होते, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आणि या सगळ्यात सर्वात क्लेशदायक भाग कोणता असेल तर छातीशी कवटाळून असतानाच राजरत्नाचा श्वास कधी थांबला, तो कधी शांत झाला, हे त्या पित्यालाही समजलं नाही. हे ऐकताना मन पूर्णपणे सुन्न होतं. म्हणजे उपचाराअभावी एका कोवळ्या जीवानं त्या गरिबीच्या अंधारात प्राण सोडला. हो, एका माणसानं आणखी किती सहन करायचं. पण शोकांतिका किंवा क्रूरता इथेच थांबत नाही. मृत्यू ही तशीही अत्यंत क्लेशदायी गोष्ट असतेच. पण गरिबी माणसाला मृत्यूनंतरही कसा सन्मान नाकारते याचा आणखी एक भयानक प्रसंग त्यानंतर घडतो. हो, तो प्रसंग खूपच विदारक आहे. राजरत्नेच्या निधनाची बातमी पसरते, शेजारी पाजारी जमा होतात, अंत्यविधीची तयारी सुरू होते. आणि तेव्हा कुणीतरी अत्यंत व्यावहारिक पण त्या क्षणी काळजाला छिद्र पाडणारं वाक्य बोलतं की अंत्यविधीसाठी नवीन कपडे आणावे लागतील. अगदी. आता ज्या माणसाकडे मुलाचा जीव वाचवण्यासाठी औषध आणायला 1 रुपया नव्हता, तो माणूस मड्यावर टाकण्यासाठी नवे कपड्यांचे पैसे कुठून आणणार? खरंय. बाबासाहेब तिथेच गुडघ्यात डोकं खुपसून ढसाढसा रडायला लागतात. तो एक असा क्षण आहे जिथे एक अत्यंत कणखर माणूस पूर्णपणे कोसळतो. गरिबीची खरी क्रूरता हीच असते की ती माणसाला फक्त जगतानाच मारत नाही, तर ती त्याला शोक करण्याच्या अधिकारापासून, मृत्यूनंतरच्या सन्मानापासूनही वंचित ठेवते. अगदी बरोबर. समाजाचे नियम आणि परंपरा या अशावेळी एखाद्या फास्यासारख्या आवळल्या जातात. जेव्हा बाबासाहेब गुडघ्यात डोकं खुपसून रडत होते, तेव्हा तिथे एका अत्यंत शांत पण अविश्वसनीय ताकदीचं दर्शन घडतं. रमाबाईंचं दर्शन. हो, त्यांच्या पत्नी रमाबाई, ज्यांना ते प्रेमाने रामू म्हणायचे, त्या तिथे येतात. त्या कुठलाही आक्रोश करत नाहीत, जगाला दोष देत नाहीत, नवऱ्यालाही दोष देत नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या अत्यंत शांतपणे आपल्या अंगावरच्या लुगड्याचा पदर फाडतात आणि त्या फाडलेल्या पदरामध्ये स्वतःच्या मृत मुलाला गुंडाळतात. तोच त्याचा नवा कपडा आणि तोच त्याचा कफन ठरतो. आणि त्या अवस्थेत राजरत्नाचा अंत्यविधी पार पडतो. लुगड्याचा पदर फाडणं. भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीयन संस्कृतीत पदर हे फक्त एक कापड नसतं. हो, त्याला खूप भावनिक मूल्य असतं. पदर म्हणजे स्त्रीची आबरू, तिचं मातृत्व, तिचं संरक्षण आणि कुटुंबाचा आधार मानला जातो. रमाबाईंनी तो पदर फाडणं हे जणू काही स्वतःच्या अस्तित्वाचा एक तुकडा फाडून मुलाला अर्पण करण्यासारखं आहे. अगदी. आपण नेहमी इतिहासातल्या मोठ्या नेत्यांबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल भरभरून बोलतो. पण त्या महाकाय वटवृक्षांच्या मुळाशी अशा किती मूक स्त्रियांचा अथांग त्याग दडलेला असतो याची आपण सहसा नोंदच घेत नाही. खरंय, आपण त्या अदृश्य शक्तीकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. रमाबाईंची ती कृती एकाच वेळी गरिबीची भयानक क्रूरता दाखवते आणि एका आईची अभेद्य ताकदही दाखवून देते. नेत्याला घडवणारी हीच ती अदृश्य शक्ती असते. अशा महासंग्रामात जेव्हा एखादा मोठा नेता पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा त्याला सावरणारं एक असं शॉक ॲब्झॉर्बर किंवा अँकर असावं लागतं, जे वादळातही जमिनीला घट्ट धरून राहील. आणि रमाबाई तो आधार होत्या. नक्कीच. रमाबाईंनी त्या क्षणी फक्त एक कापडाचा तुकडा दिला नाही, त्यांनी बाबासाहेबांना त्या पूर्ण निराशेच्या आणि आत्मग्लानीच्या खाईत पडण्यापासून वाचवलं. एका आईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जो मूक त्याग केला, त्याने बाबासाहेबांच्या मनात केवळ दुःख नाही, तर एक अशी ठिणगी टाकली, जिने पुढे जाऊन या देशाचा भूगोल आणि इतिहास बदलून टाकला. ती ठिणगी एका मोठ्या क्रांतीचं बीज होती. पण इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतो. कोणता विरोधाभास? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर जर माझ्या वाट्याला एवढं भयानक दुःख आलं असतं, माझा पोटचा गोळा पैशांअभावी डोळ्यांदेखत तडफडून गेला असता, एका साध्या कपड्यासाठी मला लोकांसमोर रडावं लागलं असतं, तर सामान्य माणूस म्हणून मी जगाचा तिरस्कार करायला लागलो असतो. कोणीही तसाच विचार केला असता. मी अत्यंत कटू झालो असतो. माझ्या मनात समाजाबद्दल प्रचंड राग, सूडाची भावना निर्माण झाली असती.
पण इथे हा माणूस एक आशावादी स्वप्न कसं काय पाहू शकतो? हा राग विध्वंसक का नाही झाला? त्या दुःखाचं रूपांतर एका अशा विधायक गोष्टीत कसं झालं, जिने संपूर्ण देशासाठी संविधान दिलं? हाच तो टप्पा आहे जो एका सामान्य माणसाला आणि एका खऱ्या महामानवाला वेगळं ठरवतो. मानसशास्त्रामध्ये सब्लिमेशन नावाची एक संकल्पना आहे. सब्लिमेशन हां. म्हणजे इतकी काय? म्हणजे जेव्हा एखादा मोठा आघात होतो तेव्हा त्या ऊर्जेला, त्या रागाला विधायक मार्गाकडे वळवणं. बाबासाहेबांना हे अगदी स्पष्टपणे माहीत होतं की त्यांच्या मुलाचा मृत्यू केवळ एका साध्या तापाने झालेला नाही. तो मृत्यू या विषमतावादी व्यवस्थेने केलेला एक संस्थात्मक खून होता. हो, ती व्यवस्थाच मुळात कुजलेली होती. अगदी. जर बदला घ्यायचाच असेल तर तो 2-4 लोकांशी भांडून किंवा शिव्याशाप देऊन घेता येणार नाही. तो बदला वैयक्तिक नसावा, तर तो रचनात्मक असला पाहिजे. एका खऱ्या नेत्याची दृष्टी हीच असते की तो स्वतःच्या दुःखाच्या मुळाशी जातो आणि ती मूळ व्यवस्थाच बदलून टाकण्याचा संकल्प करतो. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत नियम बदलत नाहीत, कायदे बदलत नाहीत, तोपर्यंत असे अनेक राजरत्न मरत राहतील. म्हणजे केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा ती परिस्थितीच मुळापासून उपटून टाकण्याची व्यवस्था उभी करणं. येस. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला पुन्हा 26 नोव्हेंबर 1949च्या त्या संध्याकाळी दिल्लीतल्या त्या सोफ्यावर घेऊन येते. हो, त्याच क्षणाकडे. जेव्हा शंकर आनंद शास्त्री त्यांना विचारतात तेव्हा बाबासाहेब जे उत्तर देतात ते आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक खोल आणि अर्थपूर्ण वाटतं. नक्कीच. ते म्हणतात, आज मला असं वाटत आहे की माझ्या त्या राजरत्नाच्या बलिदानाचं सार्थक झालं, कारण हे संविधान पूर्ण झालंय. आणि पुढे ते जे वाक्य बोलतात ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. हो. ते शास्त्रींना सांगतात, माझा एक राजरत्न गेला तर काय झालं? याच्यानंतर येणारे माझे कोट्यान्न कोटी राजरत्न उद्या टायकोट आणि सुटात येणार आहेत. यापुढे माझा एकही राजरत्न औषधाविणं मरणार नाही आणि बिनकपड्याचा चितेवर जळणार नाही. बापरे, हे वाक्य म्हणजे मानवी इतिहासातील दुःखावर मिळवलेला सर्वोच्च विजय आहे. इथे टायकोट आणि सूट हे शब्द फक्त युरोपियन कपड्यांचे प्रकार नाहीयेत, ते एक खूप मोठं रूपक आहे. रूपक कसं काय? शेकडो वर्ष ज्या समाजाला चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, पायात चप्पल घालण्याची परवानगी नव्हती, त्यांच्यासाठी टायकोट हे सन्मानाचं, शिक्षणाचं, अधिकाराचं आणि मुख्य म्हणजे बरोबरीचं प्रतीक होतं. खरंय, तो केवळ एक पेहराव नव्हता, तो आत्मविश्वास होता. अगदी. बाबासाहेब जेव्हा हे बोलतात तेव्हा ते एका नव्या सामाजिक रचनेचं वर्णन करत असतात, जिथे जात, धर्म किंवा गरिबीमुळे माणसाची लायकी ठरवली जाणार नाही, जिथे प्रत्येक माणसाला जगण्याचा, आजारी पडल्यावर योग्य तो औषधोपचार मिळवण्याचा आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार असेल. म्हणजे त्यांनी स्वतःचे अश्रू पुसले, कारण त्यांना येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या डोळ्यातले अश्रू कायमचे पुसायचे होते. हो. म्हणूनच त्या दिवशी 26 नोव्हेंबरला त्यांच्या चेहऱ्यावर हसणे आणि रडणे या दोन्ही भावना एकाच वेळी होत्या. हसणे यासाठी की आता संविधानाच्या माध्यमातून या देशातले कोट्यवधी राजरत्न सुरक्षित झाले आहेत, त्यांना जगण्याचे मूलभूत अधिकार मिळाले आहेत. आणि रडणे यासाठी की हे सगळं साध्य करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पोटच्या मुलाची आणि रमाबाईंच्या फाटलेल्या पदराची इतकी भयंकर मोठी किंमत मोजावी लागली होती. एकाच वेळी यशाचं सर्वोच्च शिखर आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात खोल दरी, हे दोन्ही अनुभव ते तिथे बसून जगत होते. कोणत्याही मोठ्या क्रांतीचं किंवा बदलाचा पाया हा नेहमी अशाच मूक बलिदानांवर उभारलेला असतो. जेव्हा तुम्ही एका जुन्या अन्यायकारक युगाचा अंत करून एका नव्या समानतेच्या युगाची सुरुवात करत असता, तेव्हा ज्यांनी या प्रवासात आपले प्राण गमावले, ज्यांनी स्वतःला जाळून घेतलं, त्यांची आठवण येणं अपरिहार्य असतं. अगदी बरोबर. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका राहत नाही, तर ती संपूर्ण मानवतेच्या मुक्तीच्या लढ्याला दिलेले एक महान योगदान ठरते. तो ताळेबंद फक्त त्यांच्या आयुष्याचा नव्हता, तर तो एका नव्या राष्ट्राच्या उभारणीचा ताळेबंद होता. हे सगळं ऐकल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आज आपण जे काही आहोत, ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय, शिक्षण घेतोय, मोठ्या पदांवर नोकऱ्या करतोय, चांगल्या घरात राहून सन्मानाचं आयुष्य जगतोय, त्यामागे हा असा तडफडून झालेला मृत्यू आणि तो फाटलेला पदर आहे. आपण अनेकदा ही व्यवस्था खूप गृहीत धरतो. हो, टेक फॉर ग्रँटेड घेतो आपण. आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्याला सहजासहजी मिळालंय, पण या अधिकारांमागे कुणाचं तरी रक्त आणि कुणाचे तरी अश्रू आहेत. कृतज्ञता ही अशी गोष्ट आहे जी फक्त शब्दांतून व्यक्त करून चालत नाही, ती कृतीतून सिद्ध करावी लागते. जेव्हा आपण हा इतिहास वाचतो तेव्हा आपल्या जगण्याची जबाबदारी कैक पटीने वाढते.
हा इतिहास ऐकून फक्त डोळे पुसून गप्प बसणं हा त्यागाचा अपमान ठरेल. नक्कीच. या इतिहासातून स्वतःची बांधिलकी निर्माण व्हायला हवी. समाजातल्या शेवटच्या माणसाला जेव्हा आपण मदत करू शकतो, कोणाच्या तरी अन्यायाविरुद्ध जेव्हा आपण आवाज उठवतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या बलिदानाचं ऋण फेडत असतो. आणि ह्या सगळ्या भावना अत्यंत अचूकपणे पकडणाऱ्या काही काव्यात्मक ओळी आहेत त्या मूळ स्रोतामध्ये. कोणत्या ओळी? त्या ओळी अशा आहेत, बाबा भंगिली एकदा संपली हो कथा, कुणी नाही इथे कुणाचा, राहिला एक तुकडा इथे एक तुकडा तिथे, पण तुमच्या काळजात आम्ही पाहिला. बापरे, किती हृदयस्पर्शी आहे. या ओळी ऐकताना असं वाटतं की हा संपूर्ण प्रवास एका छोट्याशा कवितेत सामावलेला आहे. यात एक प्रचंड मोठी करुणा आहे, सर्वस्व गमावल्याची जाणीव आहे आणि तरीही एक कृतज्ञता आहे. त्या ओळींमधला तुमच्या काळजात आम्ही पाहिला हा जो शब्दप्रयोग आहे ना, तो या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. जेव्हा जगात सगळीकडे अंधार होता, समाजाचे दरवाजे बंद होते, गरिबीने जगणं असह्य केलं होतं, तेव्हा या माणसाने स्वतःचं काळीच समाजासाठी उघडं केलं. अगदी. तेवढ्याच प्रेरणादायी कथेतून आपण शेवटी काय घेऊन जायचं? आपण सुरुवातीला सर्वोच्च यशाच्या क्षणी असलेल्या मानसिक स्थितीबद्दल बोललो. पण आता या चर्चेच्या शेवटी पोचताना एक वेगळाच आणि खूप खोल विचार मला अस्वस्थ करतोय. आणि तोच विचार आपण सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. कोणता विचार? जेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्यात मोठमोठी संकटं येतात, आपल्यावर एखादा अन्याय होतो किंवा आपल्याला एखादं खूप मोठं दुःख सहन करावं लागतं, तेव्हा मानवी स्वभाव म्हणून आपण काय करतो? आपण जगाला दोष देतो, आपण चिडचिड करतो, कटू बनतो आणि स्वतःच्याच कोशात अडकून पडतो. आपण विचार करतो की माझ्याच सोबत असं का झालं? हो, ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. पण खऱ्या अर्थाने परिवर्तन तिथेच घडतं जिथे अत्यंत असहाय्य आणि कमजोर अवस्थेत असलेला माणूस राग आणि सूडाच्या जागी एक वेगळा संकल्प करतो की जे भयानक दुःख आज माझ्या वाट्याला आलं आहे, जी वंचना मी भोगली आहे, ती माझ्या नंतर येणाऱ्या कोणाच्याच वाट्याला येऊ नये. अगदी बरोबर. जगातील सर्वात मोठे आणि सकारात्मक बदल हे सत्तेतून किंवा पैशातून आलेले नाहीत. ते अशा असहाय्यतेतून आले आहेत, ज्या असहाय्यतेने कटू होण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याऐवजी व्यवस्था बदलण्याचा मार्ग निवडला. खरंय. आजची ही सखोल चर्चा ऐकल्यानंतर आपण स्वतःच्या आत डोकावून एक प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या स्वतःच्या वाट्याला जे काही चांगले वाईट अनुभव आले आहेत, त्यातून आपण फक्त स्वतःचा स्वार्थ साधणार आहोत की त्यातून उद्याचा एखादा नवा, अधिक सुरक्षित आणि सन्मानित राजरत्न घडवण्यासाठी आपला छोटासा का होईना आपण वाटा उचलणार आहोत? यावर नक्की विचार करा.